हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आषाढी एकादशी आहे, सर्वांचा उपवास असणार आहे. तर आज आपण मस्त अशी खिचडीची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर पाहू शकता मस्त आपले शाबूस तांदूळ हे छान भिजलेले आहेत. रात्रभर हे भिजत ठेवले होते मी. आणि हे बटाटे 4 मी कुकरला लावून चांगले शिजून घेतलेत बघा. तर ह्या बटाट्यांची आपल्याला संपूर्ण अशी साल काढून घ्यायची. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा साध्या सोप्या सिंपल रेसिपी आहे ही खिचडीची. तर आज करून पहा. सर्वांचा उपवास आहे एकादशीचा. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही चारी पण बटाट्याची साल मी काढून घेते. झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाइम लागत नाही. छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. आज सगळ्यांच्याच घरी खिचडीचा प्रकार सगळ्यांच्याच घरी असणार आहे, कारण सगळ्यांना उपवास आहे. आता ही साल काढून झालेली आहे. तर आपण हे बटाटे काय करायचे, असे फोडून घ्यायचेत आपल्याला, तुकडे करून बारीक बारीक. पाहू शकता अशा पद्धतीने. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सुरीने पण कापू शकता, पण असं हाताने पण मस्त तुटले जातात बघा बटाटे. लय पण एकदम भोगा नाही करायचा, थोडे मोठे मोठेच असे ठेवायचे आपल्याला. कोणी कोणी मैत्रिणींनो बटाटा असा पातळ एकदम चिरून खिचडीमध्ये टाकतात, आणि कुणी कुणी असा बटाटा उकडून खिचडीमध्ये टाकतात. प्रत्येकाच्या आवडीवर असतं. इथे पाहू शकता मी मिरच्या ह्या हिरव्या छान अशा मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बारीक अशा वाटून पण टाकू शकता किंवा अशा बारीक चिरून पण टाकू शकता. वाटीभर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, शेंगदाणे छान भाजून कूट करून ठेवलेला. आता इथे गॅस पेटवून घेऊया आणि कढई ठेवायची गॅसवर. कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे बघा. इथं साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. त्यानंतर आपल्याला तेलामध्ये ही मिरची मी जी वाटली होती ती तेलामध्ये टाकून द्यायची आणि छान मिरची परतून घ्यायची. मी या मिरचीचा कच्चा पण निघून जातो चांगली परतली की. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिरची चांगली तेलावर परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शाबूचे तांदूळ, शेंगदाण्याचा कूट हे टाकून घ्यायचे बघा. मी एवढे सगळे टाकणार नाही, थोडेसे शाबू ठेवणार आहे. जेवढी मला आता बनवायची, नंतर मी गरम गरम परत बनवणार आहे. वाटीमध्ये कूट होता, तो वाटीमधला कूट पण टाकून दिला आहे आणि सर्व ही खिचडी छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर बटाटा टाकून घ्यायचे आपल्याला. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, आणि खायला पण खूप छान लागते. मिरची कशी दाताखाली येत नाही काय नाही. मिरची जर अशी वाटून टाकली ना, हिरवी मिरची, तर छान लागते. आणि गरम गरमच खिचडी मस्त लागते खायला, मऊ एकदम होती. तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता. मला तर दह्यासोबत खूप आवडते खिचडी. कोणी कोणी शेंगदाण्याची आमटी बनवतं खिचडीसोबत, कोणी कोणी दह्यासोबत खातं. प्रत्येकाच्या आवडीवर असतं.
आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा खिचडी आपल्याला वरखाली करून घ्यायची. त्यानंतर झाकण ठेवून परत 1 मिनिटांनी आपल्याला खिचडी वरखाली करायची, जेणेकरून खाली लागणार नाही. मध्ये मध्ये खिचडी चेक करायची आणि मीडियम गॅसवरच आपली खिचडी होऊन द्यायची. फास्ट गॅस बिलकुल पण करायचं नाही, नाही तर कसं खिचडी खाली लागल्या जाती. तर छान मिक्स करून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. खाली जरा पण लागली नाही. चांगली मिक्स करून घ्यायची, मी खाली लागत नाही काय नाही, पाहू शकता तुम्ही. परत 1 मिनिट आपल्याला जरा झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून खिचडी वर खाली करून घ्यायची बघा. तर मस्त मैत्रिणींनो, ही आपली शाबूस तांदळाची खिचडी बटाटा टाकून झालेली आहे. तर ही खिचडीची रेसिपी तुम्हाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण ही खिचडी सर्वजण खातो, पण तुम्ही अशा पद्धतीने करून पहा. खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे. नक्कीच ट्राय करून बघा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही खिचडीची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान होती आणि झटपट होती. चला बाय मग.